शहरातील राम मंदिर चौकातील पंचमुखी मारुती रस्ता परिसर गोळीबारानं हादरला। मध्यरात्री 12:30च्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार टोल्या उर्फ प्रफुल्ल अरुण पोद्दार राणा सम्राट व्यायाम मंडळ सांगली यानं गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे। निलेश प्रमोद जाधव वय वर्ष 29 राहणार हिराबा कॉर्नर सांगली हा जखमी झाला असून त्याच्या पायाला गोळी लागली आहे। दरम्यान टोल्या याच्यासह दिलावर जमादार राहणार सम्राट व्यायाम मंडळ सांगली, सुधीर उर्फ कांचामाळी राहणार शामराव नगर सांगली अशा तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। टोल्याच्या मुलाचा वाढदिवसाला अजय माने आला नसल्याच्या कारणातून झालेल्या वादातून ही घटना घडली। गोळीबाराच्या घटनेमुळे सांगली हादरली आहे। घटनास्थळाने पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संशयित टोल्या पोद्दार हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। काल रात्री उशिरा तो आणि त्याचा साथीदार दिलावर जमादार कांचामाळी राम मंदिर जवळील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात थांबले होते। तेव्हा जखमी निलेश प्रमोद जाधव आणि त्याचा आत्तेभाऊ अजय माने हे देखील त्या ठिकाणी आले होते। अजय माने हा टोल्या पोद्दार याच्या मुलाच्या वाढदिवसाला आला नव्हता। वाढदिवसाला का आला नाही असे म्हणत टोल्या आणि अजय माने यांच्यात वादावादी झाली। वाद टोकाला गेल्यानंतर अजय माने याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी टोल्यानं दिली। त्यानंतर संशयित दिलावर जमादार याच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढत हवेत एक राऊंड फायर केला। त्याचवेळी दिलावर जमादार हा हातात कोयता घेऊन आला। टोल्या पोद्दार यानं अजय मानेच्या दिशेनं पिस्तूल रोखली। तेव्हा जखमी निलेश जाधव हा टोल्या पोद्दार याला रोखण्यासाठी गेला। तेव्हा जाधव याच्यावर गोळीबार करण्यात आला। पिस्तूलमधील गोळी जाधव याच्या गुडघ्याखाली लागली। त्यात तो जखमी अवस्थेत पडला। त्यानंतर टोल्या याच्यासह साथीदारांनी पळ काढला। जखमी निलेश जाधव यास तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्यानंतर त्याने दिलेल्या जबाबानंतर गुन्हा नोंद करण्यात आला। दरम्यान मोठा आवाज झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली। शहर पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी आलं। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, शहरचे उपविभागीय अधिकारी संदीप भागवत, LCBचे निरीक्षक संजीव झाडे, शहरचे निरीक्षक अरुण सुगावकर यांनी तातडीनं धाव घेतली। तपासाच्या सूचना दिल्या। टोल्याच्या शोधासाठी तात्काळ 2 पथके रवाना करण्यात आली आहेत। शहराच्या भरवस्तीत गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली असून सातत्याने होणारे खूनी हल्ले यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे।